नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आमचा 5वा दिवस आहे पिकनिकचा आणि उडुपीमधूनच आमचा आज काल आम्ही स्टेला होतो. तर आज मॉर्निंगला आम्ही आता जातो आहे धर्मस्थळ आणि श्रीकृष्ण मठ हे जे काय आहे ते पाहून आम्ही आज संध्याकाळी कुर्गला आम्ही स्टेला जाणार आहोत. तर आज दिवसभरामध्ये आमचे जे काही स्पॉट्स असतील कुठे कुठे आम्ही फिरलो होते तुम्हाला आम्ही दाखवू या व्हिडिओमधून. चला मंडळी जाऊया. आजपासून सुरुवात करू. श्रीकृष्ण मठ म्हणून इकडे आहे, तिथे आता आम्ही आलो. हे पहा श्रीकृष्ण मठ. इथे मार्केट आहे त्यांचं. या दिवसाची सुरुवात एकदम खूप चांगली झाली, छान झाली. श्रीकृष्णाच्या दर्शनाने झाली आहे. श्रीकृष्ण मठ आहे, खूप सुंदर मूर्ती आहे इकडे आणि पूर्ण दागिन्यांनी मळवलेली मूर्ती आहे. खूप शांत वाटतं आणि मूर्ती म्हणजे कशी आहे म्हणजे अंधारामध्ये आणि बाजूला सगळं दिवे आहेत, दिव्यामध्ये दिव्याच्या प्रकाशामध्ये मूर्ती आहे आणि बाहेरूनच ते पाहता येते. ब्लॅक कलरची मूर्ती आहे आणि त्याला सोन्याचे दागिने चढवलेले आहेत. एवढं पाहताना एकदम खूप सुंदर वाटतं ना, खूप मनाला खूप प्रसन्न वाटलं आणि छान सुरुवात झाली आजची. चला जाऊया आता पुढच्या स्पॉटमध्ये. पुढचं स्पॉट बघूया आपण कोणतं आहे ते. धर्मस्थळ वगैरे आहे. चला. तर जेवणाची पण व्यवस्था आहे, प्रसादाची, महाप्रसाद. खूप चांगलं जेवण, राईस, सांबार, भाजी जेवण करून आता आम्ही थोडंसं घरी आहे. प्रत्येक मंदिरामध्ये आम्ही पाहिलं जेवणाची व्यवस्था आहे, छान व्यवस्था असते. एक छोटंसं गार्डन आहे मंजुनाथ स्वामी मंदिराच्या इथे. लोक टाईमपास करतो, थोडा वेळ बसतात इथे. हे समोर इथे आहे एंट्री पॉईंट. आपलं जर इथं कोकोनट ऑइल आहे, प्युअर कोकोनट ऑइल इथे मिळत आहे. खाण्याचं किंवा केसांना लावायचं वगैरे. छोटंसं हॉल्ट आहे. प्युअर ऑइल आहे इथे, फॅक्टरीमधून डायरेक्ट येतं ऑइल. मंडळी आम्ही आता मगाशी मंजुनाथ मंदिराचं दर्शन झालं आणि तिथून 1-1.5 तास प्रवास करून आता सुब्रमण्यम स्वामी यांच्या मंदिराकडे आलो आहोत. आणि हे मंदिर खूप फेमस आहे इकडे कर्नाटकमध्ये आणि खूप लोकांची श्रद्धा आहे. जसे आपल्याकडे शिर्डी, पंढरपूर किंवा संत तुकाराम, देऊ आळंदी महाराजांचं असं मंदिर आहे, तसं इकडे हे सुब्रमण्यम स्वामीचं एक महत्त्वाचं आणि प्रसिद्ध मंदिर आहे. तर आम्ही तिकडेच जातो आहे आणि पुन्हा आम्हाला इकडे कपडे काढावे लागणार आहेत. बनियन आणि टी-शर्ट काढावं लागेल आणि लुंगी घालावी लागणार आहे. आणि आतमध्ये काय आपल्याला मोबाईल घेऊन जाता येणार नाही आहे. तर समोर हे बघा मंदिर आहे. हा समोर इकडे एंट्रन्स. हे बघा हे सगळे लोक चाललेत ना असे लुंगी आणि असे उघडे. समोर मागे एक जंगल आहे, पूर्ण डोंगर आहे सगळं मागे. इथे लॉजेस वगैरे पण आहेत, राहण्याची सोयसुद्धा आहे. बघा हे मंदिरचं गेट छानसं असं होतं ना, हे गोपूर बोलतात. मेन गेटला असं सावंतवाडीमध्ये त्याला गोपूर बोलतात. व्हाईट कलरचं आहे, क्लीन. इथे पुढे एंट्री आहे. चप्पल स्टँड वगैरे, चप्पल काढून मी आतून मंदिराकडे जाणार आहोत. जमलं तर आतलं शूट काढूया, अदरवाईज नाही जमणार.
हे मंदिर आतल्या बाजूने पूर्ण गाभाऱ्यामध्ये जाता येईल, मोबाईल अलाउड नाही आहे. हा बाहेरचा परिसर आहे, खूप छान परिसर आहे. सुब्रमण्य स्वामी मंदिर हे कर्नाटकातील प्रमुख हिंदू मंदिर आहे आणि हे मंदिर भगवान सुब्रमण्यम यांना समर्पित आहे, ज्यांना आपण भगवान मुरुगन किंवा कार्तिकेय भगवान बोलतो. म्हणजेच भगवान शिव आणि पार्वतींचा मुलगा म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि यांचे सर्पाचा स्वामी म्हणून त्यांची पूजा केली जाते. आणि अशी आख्यायिका आहे की मंदिराचा दैवी सर्प वासुकी यांच्याशी मजबूत संबंध आहे. आणि असे मानले जाते की भगवान सुब्रमण्य यांनी नागाचे रूप घेतलेला राक्षस राजा तारकासुराचा पराभव केला होता. आणि ज्या लोकांना सर्पदोष किंवा अजून ज्योतिषशास्त्री त्यातील काही होणारे त्रास आहेत, त्या त्रासांपासून मुक्त होण्यासाठी या मंदिराला भेट घेतात. येथे सर्पदोषासाठी एक वेगळी पूजा केली जाते. आणि ज्यांना कोणा याची पूजा करायची असेल तर त्यांना ऑनलाईनमध्ये जाऊन ती बुकिंग सुद्धा करावी लागते. अनेक सेलिब्रिटीज सुद्धा येऊन इथे ही पूजा वगैरे करतात. म्हणजे सचिन तेंडुलकर असो, अमिताभ बच्चन असो, यांनी सुद्धा ह्या पूजा केलेल्या आहेत. मंडळी, आजचा प्रवास आमचा खूप छान झाला. सकाळी आम्ही एक 8:30-9ला आम्ही प्रवास चालू केला आणि प्रथम आम्ही श्रीकृष्ण मठ आहे त्या मठामध्ये जाऊन आम्ही श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं. तिथून आम्ही पुढे जाऊन मंजुनाथ स्वामी यांचं एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं. तिथे दुपारी जेवलो सुद्धा आम्ही. तिथे महाप्रसाद होतं, त्याचा आम्ही आस्वाद घेतला. आणि तिथून पुढे 1-1.5 तासानंतर श्री सुब्रमण्यम स्वामी यांचं मंदिर आहे, त्या मंदिराचं दर्शन घेतलं. ते थोडंसं चहा वगैरे घेऊन रेंगाळलं, थोडा टाईमपास केला. आणि तिथून पुढे 1-1.5 तासानंतर कूर्ग हे प्रसिद्ध ठिकाण आहे. कूर्ग हे थंड हवेचं ठिकाण आहे, की जसं महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर वगैरे आहे किंवा केरळमध्ये मुन्नार आहे, तसंच कूर्ग हे प्रसिद्ध ठिकाण आहे आणि थंड हवेचे ठिकाण आहे. आतासुद्धा आम्ही रात्री 8:30ला इकडे पोचलो आहे आणि इकडे टेम्परेचर पण जवळपास एक 16-17 डिग्री टेम्परेचर आहे. थंड आहे, मस्त फ्रेश ॲटमॉस्फिअर आहे. तर आपण पाहूया उद्या सकाळी आपल्याला काय काय पॉईंट पाहायला मिळतात ते, कारण इकडे खूप निसर्ग सौंदर्य आहे आणि खूप ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर आहे, नेचर आहे. तर उद्या पाहूया इथे कसं आपल्याला काय काय पॉईंट पाहायला मिळतात ते. तुर्तास मंडळी, बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.